नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये पिठोरी या अमावस्येची सुंदर अशी कहाणी पाहणार आहोत। आटपाट नगर होते, तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेसच बाळंत होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असे 6 वर्ष झाले आणि 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागवला आणि ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले आणि तिला रानात हाकलून लावलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला जोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाही तर माझा नवरा जोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी येथे आले आहे। जोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते आणि त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असते। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात। असे 6 बाळात पण माझी झाली आणि 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं। तेव्हा मामाजी माझा राग आला आणि मामाजींनी म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिलाय, तर तू घरातून चालती हो। आणि असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं। नंतर मी येथे आले, आता जगून तरी काय करायचं आहे? आणि असं म्हणून ती रडू लागली। तशी जोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको, अशीच थोडी पुढं जा आणि तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तेथे पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील, कोण कोटची म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं आणि तेथून उठली, पुढे गेली। तो एक बेलाचं झाड पाहिलं, तेथेच उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंगही दृष्टीस पडले। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली आणि इतक्यातच रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या आणि त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे असं म्हणून विचारलं। त्याबरोबर ती खाली उतरली आणि मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली। तिनं सर्व हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली आणि तेव्हा अप्सरांनी ती दाखवली। पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं आणि पुढे तिला हे व्रत सांगितलं। 64 योगिनीचं पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायलाही सांगितलं। तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं की हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात। आणि पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी
हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटेच वाटले. अर्ध घटकेनं पाहू लागला. तो मुलंबाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला आणि घरात गेला. मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं आणि तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी हकीकत सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मैत्रिणींनो, कहाणी कशी वाटली? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही पिठोरी अमावस्या आवर्जून साजरी करा. धन्यवाद.